Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार. वाशिम नंतर परभणी आणि धाराशिवसाठी उमेदवार देण्याची शक्यता. ओमराजे निंबाळकरांना पैशांची गरज असावी म्हणून ते पळाले. ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याआधी सामनातून टीकास्त्र. पक्षांतर केल्यावर लगेच 18 कोटींचा निधी मंजूर, हा भ्रष्टाचार आहे. सामनातून हल्लाबोल. अमित शहांकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. शिंदेंच्या आमदारावरती 40 लाखांच्या खंडणीचा आरोप. ठाकरे सेनेच्या रविकरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब, तर व्हिडिओ एडिट करून खंडणीचे आरोप केल्याचा दावा. आमदार राजेश क्षीरसागर आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट करणार. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आरोपींवर कठोर कारवाई करा. फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक. टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश. परभणीच्या पाथरीमध्ये विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवला. आमदार सईद खान यांच्यावर पोलीस कारवाईची शक्यता. दरम्यान खासदार संजय जाधव यांच्या हस्ते आज पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या आई वडिलांची 12 तास चौकशी. सियाच्या भावाचीही 10 तास चौकशी. मोठे खुलासे होणार, पोलीस सूत्रांची माहिती. हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट उधळला. मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पेन किलर म्हणून उंदीर मारणाऱ्या विषारी गोळ्यांचं वाटप. झिंक फॉस्फाईड मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त, तर आरोपी अटकेत. प्रकरणामध्ये दहशतवादी कट असल्याचाही संशय. कराचीमध्ये रेंजर्स मुख्यालयावरती आत्मघाती हल्ला. भीषण बॉम्बस्फोट आणि गोळीबारानं पाकिस्तान हादरला. स्फोटामध्ये 6 दहशतवाद्यांसह रेंजर्सच्या 4 जवानांचा मृत्यू. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी. तस्करी प्रकरणातील आरोपी डॉक्टर रविंद्रपाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी. रॅकेटमध्ये आणखी बड्या डॉक्टरांचा समावेश असण्याचा संशय. तपासाला वेग. एल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू. नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार. शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही. विशेष लेखातून मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आश्वस्त. राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये पुढील काही तास जोरदार पावसाचा अंदाज. नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी. मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. अनेक लोकल फेऱ्या रद्द. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.